सन्माननीय अध्यक्ष महोदय, राज्यपालांच्या अभिभाषणाला विरोध करण्याकरता, खेद व्यक्त करण्याकरता आणि ज्या सरकारनं या राज्यपालांच्या तोंडून अनेक प्रकारच्या खोट्या गोष्टी वदवून घेतल्या, त्या सरकारचा धिक्कार करण्याकरता म्हणून मी या ठिकाणी उभा आहे. अध्यक्ष महोदय, गेली अनेक वर्षांपासून प्रत्येक वर्षी हे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वी, ते अधिवेशन सुरू होण्यापूर्वी राज्याचे राज्यपाल महोदय हे संयुक्त सभागृहाला, विधान परिषद विधानसभा सदस्यांना एकत्रितपणे एक भाषण करतात आणि त्या भाषणातून एकंदरीत जे सरकार असतं, जे विद्यमान सरकार असतं, त्या सरकारचा भविष्यामध्ये या राज्याला पुढे नेण्याचा दृष्टिकोन काय आहे, या सरकारकडे तरुणांच्या हाताला काम देण्याकरता म्हणून, आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये म्हणून, महिलांवर बालिकांवर जे अत्याचार होतात ते अत्याचार होणार नाहीत म्हणून, त्याचबरोबर या राज्यातला न्याय विभाग असेल, प्रशासकीय विभाग असेल, कायदा सुव्यवस्था असेल, या सगळ्याची व्यवस्थितपणे कशा पद्धतीने आखणी, रचना आणि या सगळ्या माध्यमातून या राज्याच्या जनतेला आम्ही कसा दिलासा देणार आहोत असं सांगणारं एक डॉक्युमेंट म्हणजे राज्यपाल महोदयांचं भाषण असतं. त्या वर्षभरातल्या योजनांची आखणी, मांडणी म्हणजे जे राज्यपालांचं भाषण असतं. त्याचबरोबर गतवर्षी राज्यपाल महोदयांनी जे भाषण केलेलं असतं, त्या भाषणामध्ये त्यांनी कोणकोणते मुद्दे मांडलेले आहेत, सरकारनं त्यांच्या तोंडून कोणकोणते विषय वदवून घेतलेले आहेत, त्याची सर्वसाधारणपणे पूर्तता काय झाली, गेल्या वर्षभरामध्ये आपण राज्याची वाटचाल प्रगतीच्या दृष्टीने कशी करू शकलो, हे त्या भाषणामध्ये मुद्दे येणं किंवा त्या भाषणामध्ये हा विषय येणं, हे सर्वसाधारणपणे आजपर्यंतची प्रथा, परंपरा तुम्ही आम्ही सर्वांनी अनुभवली. परंतु यावेळचं भाषण आपण जर बघितलं तर अध्यक्ष महोदय, आपण देखील माझ्या मताशी जाहीर नाही पण आतल्यात नक्कीच सहभागी व्हाल किंवा सहमत व्हाल, सहभागी म्हणण्याच्या सहमत व्हाल की यावेळचं राज्यपाल महोदयांचं भाषण हे अत्यंत नीरस होतं, अतिशय बेचव होतं, कोणत्याही प्रकारचं उत्साहवर्धक नव्हतं आणि कोणालाही प्रोत्साहन वाटेल अशा प्रकारचं एकही भाषण त्या भाषणामधला मुद्दा नव्हता. राज्यपाल महोदय यांचं काल संध्याकाळचं वरळी डोममधलं मी भाषण ऐकलं. माननीय राज्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री कैलासवासी अजितदादा यांना श्रद्धांजली वाहण्याचं मी भाषण ऐकलं. कालचं त्यांचं राज्यपाल महोदयांचं या भाषणाची मांडणी मी बघितली. मला असं वाटतं की ते उत्तम प्रकारचे साहित्यिक असावेत. मला माहित नाही त्यांच्याबद्दलचं तितकंसं काय मला माहित नाही, पण त्याची मी मांडणी बघितली तर त्यांचं उत्तम प्रकारचे ते साहित्यिक असावेत असं मला स्वतःला वाटतं. पण राज्य सरकारच्या वतीनं त्यांना दिलेलं भाषण वाचताना मात्र कुठेतरी असं जाणवत होतं की एकदा कधीतरी ही 4 वाक्य लिहून दिलेत तरी वाचावी आणि आपला विषय संपवावा, अशा पद्धतीचं नीरस अशा प्रकारचं भाषण हे माननीय राज्यपाल महोदयांच्याकडून या सरकारनं करून घेतलं. आणि म्हणून या सरकारच्या या भाषणाचा उल्लेख करायचा झाला तर बोलाचीच कडी आणि बोलाचाच भात, यापेक्षा या संपूर्ण भाषणामध्ये काही बोलावं असं काही मला वाटत नाही. घोषणांचा पाऊस तर नेहमीच पडतो, पण घोषणांचा पाऊस पडत असताना अंमलबजावणीचा मात्र पूर्णपणे दुष्काळ आहे. आणि त्याचं व्यवस्थित जर उदाहरण द्यायचं झालं तर प्रत्येक जण डावोस संदर्भात बोलतोय,
डाओसला गेले आणि डाओसला जाऊन फार मोठमोठे करार केले, अशा प्रकारच्या घोषणा या ठिकाणी प्रत्येक जण करतोय. अध्यक्ष महोदय, आज आपण आपल्या राज्यातल्या बेकारीचं जर प्रमाण बघितलं तर आज राज्यातल्या बेकारीनं परमोच्च अशा प्रकारचा उच्चांक गाठलेला आहे. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय करिअर सर्व्हिस सेवा पोर्टलवर आज महाराष्ट्रातील जवळजवळ 25 लाख तरुणांनी त्या ठिकाणी बेरोजगार असल्याची नोंदणी केलेली आहे. हा सरकारी आकडा आहे, हा माझा आकडा नाही. कौशल्य विकास केंद्राच्या आकडेवारीनुसार राज्यामध्ये 2025 मध्ये सुमारे 71 लाख बेरोजगारांनी रोजगारासाठी नोंदणी केलेली आहे. तीच नोंदणी 2024 मध्ये 10,21,000 एवढी होती. म्हणजे एका वर्षात त्यामध्ये 7 पटीनं वाढ झाली. 7 पटीनं वाढ झाली. कसले करार करताय, कसल्या लोकांना रोजगार देताय, काय तरुणांना फसवताय? हे आकडे आज मी जे मांडतोय ते माझे नाही आकडे आहेत, हे सरकारी आकडे आहेत. यामध्ये सुशिक्षित तरुण विशेषतः पदवीधरांमध्ये बेरोजगारीचं प्रमाण हे 11.3% आहे. राज्यामध्ये 11.3% हे ग्रॅज्युएट झालेल्या तरुणांचं त्या ठिकाणी बेकारीचं प्रमाण आहे. महाराष्ट्रामध्ये सुमारे 17% तरुण शिक्षण, रोजगार आणि कौशल्य विकासापासून वंचित असल्याची धक्कादायक आकडेवारी ही आपल्या शासकीय आकडेवारीनंच आपल्या समोर आली. पदवी असूनही उद्योगांना आवश्यक असणारी अशा प्रकारचं कौशल्य नसल्यामुळं त्यांना बिनकामाचे किंवा बेरोजगार म्हणून त्यांची संभावना होते, त्यांची नोंदणी होते. ही महाराष्ट्राला आज बेरोजगार लोकांना रोजगार देण्याच्या संदर्भातली आकडेवारी आहे. अध्यक्ष महोदय, 25-26 ची आर्थिक पाहणी मी केली. महाराष्ट्र सरकारचं हे प्रकाशन आहे. त्या प्रकाशनानुसार मी पाहिलं तर एप्रिल-जून 2025 मध्ये बेरोजगारीचा दर आपल्या राज्यामध्ये होता तो 6.4% होता. पण तोच दर 2020-22 मध्ये 3.5% होता. 2021-22 ला जो बेरोजगारीचा दर 3.5% होता, तोच आपल्या कारकिर्दीमध्ये 2025-26 मध्ये 6.4 वर झाला. ही प्रगती म्हणायची राज्याची की अधोगती म्हणायची, हे सरकारी आकड्यातून सरकारनंच ठरवावं. यापेक्षा मी काही जास्त या ठिकाणी बोलू इच्छित नाही. विशेष म्हणजे पदवीधर 11.3 आणि पदवीधर 8.3 तरुणांमध्ये बेरोजगारीचं प्रमाण सर्वाधिक आहे. राज्यामध्ये सर्वाधिक आहे. या राज्यामध्ये राज्यातील शहरी भागात बेरोजगारीचा दर कमालीचा वाढलेला असून डिसेंबर 2025 मध्ये तो 6.7% पर्यंत पोहोचला. हे सरकारी प्रकाशनातून समोर आलेलं आहे. शहरामध्ये ग्रामीण भागापेक्षा बेकारीचा दर किती वाढतोय हे मंत्री महोदय आपल्या लक्षात येईल. ग्रामीण महिलांमधील बेरोजगारीचं प्रमाण 4.2% होतं 21-22 ला, ते आता 7.5% गेलंय. आपण राज्यामध्ये रोजगार वाढवला की राज्यामधल्या बेरोजगारांना वाढवलं, याचं कधीतरी आपण आत्मनिरीक्षण मकरनामा आपण करण्याची गरज आहे. कारण आपण ऐकताय शंभूराज देसाई फक्त माझ्याकडे कान ठेवलाय, चेहरा तिकडे ठेवलाय म्हणून तुमचं नाव घेतलं, बाकी काही नाही. बर बर बर. आणि म्हणून हा तसंच करतात. तरुण ग्रामीण महिलांमध्ये हे सांगितलं, राज्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आणल्याचा आणि उद्योग धंदे वाढवल्याचा दावा केला जातो. मग रोजगार का वाढताय याचं कधीतरी उत्तर देणं तुम्हाला या महाराष्ट्राच्या जनतेला भाग आहे. 2014 साली याच देशाच्या नेतृत्वानं सांगितलं होतं की पर इयर प्रत्येक वर्षाला देशातल्या 2 कोटी तरुणांना आम्ही रोजगार देऊ असं सांगितलं होतं. आज 12 वर्ष झाली, 24 कोटी लोकांना रोजगार मिळाला असेल आपण गृहीत धरू. पण आपण फुशारक्या काय मारतोय की 80% लोकांना आम्ही 2 किलो तांदूळ आणि 3 किलो धान्य देतोय मोफत. म्हणून ही बेकारी वाढली की कमी झाली याचा विचार आपण केला पाहिजे. ही बेकारी वाढणारच आहे, याचं कारण आपणच आहोत. कारण टाटा एअरबस सारखा प्रकल्प, वेदांता फॉक्सकॉन सारखा प्रकल्प, सॅफ्रॉन प्रकल्प, बल्क ड्रग पार्क, पाणबुडी प्रकल्प, असे मोठमोठे चांगले प्रकल्प या राज्यामध्ये आलेले आपल्या कर्तृत्वानं,
आपल्या कर्तृत्वानं आणि कोणाला तरी जीव हुजूर करावं लागतं म्हणून हे प्रकल्प आपण परराज्यामध्ये घालवले, विशेष करून हे गुजरातमध्ये प्रकल्प आपण घालवले आणि बेकारी आपली आपण वाढवून घेतले असं म्हटलं तर वाईट ठरलं असं मला वाटत नाही. काय झालं? बेरोजगारीवर मात करण्यासाठी राज्य सरकारनं मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना, महाराष्ट्र स्टार्टअप आणि नाविन्यता धोरण 2025, महिला समृद्धी योजना, मुख्यमंत्री फेलोशिप प्रोग्राम अशा काही योजना राबवण्यास सुरुवात केली. अध्यक्ष महोदय, या योजनांचं आज काय भवितव्य आहे, या योजनांचं आज काय अस्तित्व आहे? या योजना आता हो मंत्री महोदय, मगापासून इथे दादा होते तर मी म्हणत होतो दादा ऐकतायत, आता तुम्ही तिघे जरा ऐका तरी. देणार काहीच नाही तुम्ही आम्हाला, पण किमान ऐकल्याचं समाधान. ऐका, ते तुमच्या इच्छेच्या विरोधात असलं तरी ऐकावंच लागणार आहे. 3 वक्त्यांची भाषणं आम्ही ते शांतपणे ऐकली, काही बोललो नाही, बोलून काय फायदा नाही. आमचं ऐका जरा प्लीज, तेवढं काही करू नका. मी त्रास तुम्हाला देत नाही काहीतरी करा म्हणून, पण ऐका. आणि म्हणून आपण ह्या सगळ्या योजना काढल्या. आज त्या योजनांची परिस्थिती काय आहे? नवीन घोषणा करता, रोज मोठ्या जाहिराती करता, प्रत्येक गोष्टीची इव्हेंट मॅनेजमेंट करता, अशा पद्धतीच्या घोषणा करता, अख्ख्या राज्यामध्ये अशा प्रकारचं वातावरण निर्मिती करता की ह्या जगामध्ये कुठं कधीच काही घडलं नाही ते सगळं आम्ही घडवतोय. अशा प्रकारच्या योजनांचा इव्हेंट मॅनेजमेंट, इव्हेंट करण्याचं काम तुम्ही करता. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 2024 मध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना म्हणजे लाडका भाऊ तुम्ही आणलात. 10 लाख तरुणांना रोजगार देण्याची तुम्ही त्यावेळेला घोषणा केली. त्यापैकी 1,34,000 तरुणांना सरकारी आस्थापनामध्ये 11 महिन्याकरता म्हणून तुम्ही घेतलं. तुमची भाषणं माझ्याकडे आहेत, सरकारची अधिकृत जबाबदार मंत्र्यांच्या क्लिप्स माझ्याकडे आहेत की काळजी करू नका, हे 11 महिने संपले असले तरी आम्ही तुम्हाला कायमचं सरकारी सेवेमध्ये घेऊ म्हणून सांगितलं. आज ती सगळी मुलं वणवण करतायत. खूप मोठ्या अपेक्षेनं त्यांनी तुमच्यावर विश्वास ठेवला आणि तुमचा प्रचार केला आणि कुटुंबाला सांगितलं की आमचं भवितव्य उद्याचं उज्ज्वल आहे आणि म्हणून तुम्ही या सरकारला निवडून द्या, अशा पद्धतीचं त्या ठिकाणी तुमच्या वतीने सांगितलं. पण आपलं लाडका भाऊ, लाडकी बहीण, लाडका मेवणा, लाडकी मेवणी, लाडकी कोण आणखी मैत्रीण मित्र काही नव्हतं. आपल्याला फक्त लाडकं होतं, ती फक्त खुर्ची होती संजय, बाकी काही नव्हतं. फक्त खुर्ची होती. खुर्ची मिळाली, लाडका भाऊ पण गेला आणि बहीण पण गेली. अध्यक्ष महोदय, आपण आता नेहमी सांगतो, आजच्या पण भाषणामध्ये आपण आहे की आम्ही $1 ट्रिलियन अर्थव्यवस्था आम्ही करणार आहोत. 2030 पर्यंत $1 ट्रिलियन आम्ही या ठिकाणी इकॉनॉमी करतोय, आमचा अर्थसंकल्प करतोय, आमची आर्थिक स्थिती आम्ही एवढी मजबूत करतोय. $1 ट्रिलियन किती लाख कोटी रुपये लागतात, तेव्हा $1 ट्रिलियन तयार होतो किंवा $1 ट्रिलियन करता किती इंडियन रुपये, किती लाख, किती कोटी रुपये लागतात, ह्याचा कधीतरी एकदा गणित कुणी मांडलंय का? कोणला विचारू? शंभूराजांना. ते काय भलतच सांगतील, तेवढं माझ्या डोक्याच्या वरून जाईल म्हणून त्यांना मी त्रास देत नाही. शंभूराज तुम्हाला त्रास द्यायला सांगतात, पण मी तुम्हाला त्रास देणार नाही. $1 ट्रिलियन $1 ट्रिलियन करता किती लाख कोटी लागतात, त्याचा कधीतरी कुणीतरी विचार केलाय का? 1 ट्रिलियन तयार करण्याकरता आपण 2030 पर्यंत करतोय. आपला वार्षिक अर्थसंकल्प किती रुपयाचा? आपला वार्षिक अर्थसंकल्प 7,50,00,000 दरम्यान आहे. आता या वेळेला वाढून किती वाढेल? 50 लाख रुपये वाढेल. 7,50,000 कोटीचा मी काय म्हणालो? 7,50,000 कोटी रुपयाचा आपला वार्षिक अहवाल आहे. म्हणजे आपल्या राज्याचं एकंदरीत उत्पन्न हे 7,50,000 कोटीचं आहे. 2003 ला ते किती लाख कोटीपर्यंत गेलं पाहिजे म्हणजे 1 ट्रिलियन होईल. याचं कधीतरी कुणीतरी गणित मांडण्याची गरज आहे. मला व्हावेत 1 ट्रिलियन काय, 2 ट्रिलियन व्हा, 3 ट्रिलियनचे मालक व्हा. अरे मी पण त्या राज्याचाच नागरिक आहे, मला आनंद वाटेल. पण याच गतीने जर तुम्ही राज्याची या ठिकाणी जर इकॉनॉमी तुम्ही सस्टेनेबल करायला लागलात, मजबूत करायला लागलात, तर पुढच्या 25 वर्षात सुद्धा तुम्ही 1 ट्रिलियनचे मालक होणार नाही. हे तुम्हाला आज सांगतो. आणि म्हणून प्रत्येक वेळी हे मृगजल
तयार करायचं. केंद्र सरकारनं 5 ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी आम्ही तयार करणार म्हणून सांगितल्याबरोबर आपला 39% त्याच्यामध्ये वाटा असल्यामुळं आम्ही 1 ट्रिलियन डॉलरची तयारी करतोय 2030. ते सांगतोय ना, म्हणूनच त्यांना सांगितलं 1 ट्रिलियनला. आणि म्हणून कधी होणार ते उगाच लोकांना फसवण्याचं काम करू नका. मी आता गप्पा मारता त्या बंद करा. हे सरकार फक्त आणि फक्त एमओयू सरकार झालेलं आहे. फक्त एमओयू सरकार. तुमच्याकडे कुठल्याही प्रकारचा ऍक्शन नाही, ऍक्शन प्लॅन नाही. काय तेच 1 लाख करोड. ते आपण कशाला बोलणार, असं आहे ना. ठीक आहे, पण मग 7 लाख बरोबर आहे. मग 7,50,000 कोटीचं आपलं बजेट. पुढे काय किती वर्ष जातील काय लोकांना काय वाटत. हा ठीक आहे. आणि म्हणून हे सरकार केवळ कागदावरची फुलं असतात. तुमची योजना म्हणजे झिरवळ साहेब, तुमच्या योजना म्हणजे फक्त कागदावरची असतात. ह्या सगळ्या घोषणा असतात. आणि म्हणून आपण अशा पद्धतीच्या घोषणा करून वेळ मारून नेऊ शकतो, निवडणुका जिंकू शकतो, पण आपलं राज्य आपण बलवान, बलकट, मजबूत आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम करू शकत नाही. आपण आर्थिकदृष्ट्या सक्षम करू शकत नाही. आणि म्हणून राज्यपाल महोदयांच्या तोंडी कुठलंही खोटं वाक्य घालायचं, राज्यपाल महोदयांच्या तोंडी कुठलं तरी एखादं लिखाण लिहून द्यायचं आणि ते राज्यपाल महोदयांनी त्या ठिकाणी भाषणाच्या रूपानं तुमच्या आणि माझ्या समोर मांडायचं. मी त्याला विरोधी पक्षाचा आहे म्हणून मी विरोधात बोलायचं, तुम्ही सत्ताधारी पक्षामध्ये आहात म्हणून त्याचं वाटेल तेवढं समर्थन करायचं. पण यातून आपण आपली प्रगती किती केली याचा एकदा कधीतरी लेखाजोखा मांडण्याची गरज आहे. रोज तुम्ही डावोचा या ठिकाणी उल्लेख करता, मला काही वाईट वाटायचं कारण नाही. 1 लाख कोटीचे आम्ही एमओयू केले, 15 लाख लोकांना रोजगार मिळणार. 15 लाख कोटीचे केले मागच्या वेळेचे, आता 35 लाखाला मिळणार. काल परवा 30 लाख कोटी रुपयाचे आम्ही एमओयू केले, 50 लाख लोकांना रोजगार मिळणार. अरे काय चाललंय हे चाललंय काय? आज आपण जर बघितलं तर आपल्या सरकारी नोकऱ्यामधली क्लास 4, क्लास 3 याची जवळजवळ सगळी पदं ही तुम्ही कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर दिलेली आहात. कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर दिलेली आहात. आपण फसवतोय लोकांना. एका बाजूला मराठा समाजाला सांगायचं की आर्थिक दुर्बल या नावाखाली तुम्हाला आम्ही सरकारी नोकऱ्यांमध्ये कोटा देऊ, दुसऱ्या बाजूला ओबीसीला सांगायचं की तुमच्या आम्ही कोट्याला धक्का लागू देणार नाही, आणि तिसऱ्या बाजूला ही पदच अस्तित्वात ठेवायची नाहीत. बसा भांडत तुम्ही डोकी फोडत. आमचं सरकार आणलं की काम झालं. प्रगतीच्या दृष्टीने विचार करण्याच्या ऐवजी फक्त भावनिक मुद्दे, जातीपातीचे मुद्दे, धार्मिक मुद्दे पुढे करून त्याच्यातच लोकांना गुंतवून आणि गुंगवून ठेवायचं, हा एक नवीन फंडा देशामध्ये आणि राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झालाय. याला कुठेतरी तुम्ही आम्ही सर्वांनी मिळून आळा घालण्याची गरज आहे. याला कुठेतरी तुम्ही मी आणि आम्ही मिळून ते थांबवण्याची गरज आहे. ज्या ठिकाणी धार्मिक विषय असेल, प्रथेचा परंपरेचा विषय असेल, संस्काराचा असेल, संस्कृतीचा असेल, सणा सोमवारांचा असेल, नाहीतर आणखीन जातीपातीचा असेल, तो त्या ठिकाणी ठेवला पाहिजे. पण राज्याच्या उन्नती करता, प्रगती करता हे विषय पुढे काढून ज्या पद्धतीनं तुम्हा आम्हाला गुंतवून ठेवण्याचं काम सुरू झालंय त्यातून आपण कुठेतरी बाहेर पडलं पाहिजे. अशा प्रकारची माझी तुम्हाला विनंती आहे. अध्यक्ष महोदय, 2023 मधलं भाषण माझ्या हातामध्ये आहे. तुमचं 2023 मधलं भाषण तुमच्या हातामध्ये आहे. काय सांगितलं तुम्ही त्या भाषणामध्ये? 2023 ला स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्तानं 75,000 नोकर भरतीचं आश्वासन आम्ही देत आहोत. मला तुम्ही जर करेक्ट केलं तर मला खूप आनंद वाटेल. माझी जर चूक काढली तर मी समाधान मानेन. सांगा त्या 75,000 कोटी रुपये, 75,000 कोटी लोकांना शासकीय नोकऱ्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्तानं देण्याची तुम्ही घोषणा केलीत. किती तरुणांना तुम्ही त्या नोकऱ्या दिल्यात? किती जणांच्या तुम्ही त्या संदर्भामध्ये परीक्षा घेतल्यात? किती जणांचे त्या संदर्भामध्ये तुम्ही इंटरव्ह्यू घेतलात? किती जणांना तुम्ही त्या ठिकाणी अपॉइंटमेंट लेटर दिलं? एकदा कधीतरी हे सभागृहाला जाणून घेण्याचा सभागृहाचा बांधवांनो भगिनींनो हक्क आहे. कारण ह्या सगळ्या घोषणा सभागृहामध्ये झालेल्या आहेत. या सगळ्या घोषणा सभागृहामध्ये झालेल्या आहेत. सांगा की या ठिकाणी
कॉन्ट्रॅक्ट पद्धतीनं ज्याचा मी उल्लेख केला त्या कॉन्ट्रॅक्ट पद्धतीनं यातल्या किती नोकऱ्या घेतलेल्या आहेत आणि प्रत्यक्षपणे अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्तानं तुम्ही घोषणा केली. घोषणा इतक्या आकर्षक करता, घोषणा इतक्या अशा प्रकारच्या सुंदर करता, तुम्हाला ते कौशल्य लाभलेलं आहे. रोज सकाळ संध्याकाळ वर्तमानपत्र बघा, टीव्ही बघा, सोशल मीडिया घ्या, ते तुमचे सारखे असे काहीतरी ते कागद घेतलेले फोटो आणि जाहिराती. नुसतं जाहिरातबाजीवर हे सगळं चालत नाही. जाहिरातींवर तुमची स्वतःच्या बद्दलची लोकांची मतं वाढतात, परंतु लोकांच्या पत्रामध्ये काय पडतं याचा विचार एकदा कधीतरी करण्याची गरज आहे. मी हे गेल्या वर्षाच्या भाषणातलं सगळं सांगतोय. अध्यक्ष महोदय, आज आपल्या राज्यामध्ये आपण जर बघितलं, मला सांगितलं पाहिजे, आपण मगाचपासून त्या सगळ्याच्या सौर ऊर्जे संदर्भामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आपण बोलत होतो. काय झालं सौर ऊर्जेचं पंपाचं? काय आहे घोषणा? मागेल त्याला शेततळ, एक घोषणा होती. तसं मागेल त्याला सौर ऊर्जा पंप, मागेल त्याला. जरा आकडेवारी काढायला सांगा. त्याच्याकरता जी आपला हिस्सा रक्कम भरावी लागते ना, हिश्श्याची रक्कम भरावी लागते, ती हिश्श्याची रक्कम एवढे 1000 कोटी रुपये झालेले आहेत आणि लोकांचे पंप मात्र वेळेवर बसत नाहीयेत. आपलं कौतुक झालं, त्याबद्दल मला आनंद आहे. आपलं गिनीज वर्ल्ड बुकमध्ये तुमचं नाव गेलं, याचा मला आनंद आहे. पण वस्तुस्थितीपासून आपण कोसो मैल दूर आहोत. अनेकांनी, लाखो लोकांनी, करोडो लोकांनी हे पंप मागितलेले आहेत. आपण तेवढा सप्लाय करू शकत नाही, पण त्यांच्याकडून मात्र त्यांच्या हिश्श्याची रक्कम आपल्या ताब्यात घेऊन आपण मात्र गब्बर झालो आहोत आणि ते पैसे आपण वापरतो आहोत. काय झालं 1 रुपयाच्या पीक विमा योजनेचं? 1 रुपयामध्ये आम्ही शेतकऱ्यांना पीक विमा योजना देतोय, 1 रुपयामध्ये देतोय, 1 रुपयामध्ये देतोय. अख्खा शेतकरी खुश झाला आणि आम्ही देखील फार मोठा आपली पाठ आपल्या हाताने बडवून घेतली. 1 रुपया पीक योजना आज सरकारनंच बंद केली. आम्ही विरोधक म्हणून बोलत नाही, अण्णा सरकारनंच बंद का बंद केली? एवढी जर चांगली योजना होती, एवढी जर लोकप्रिय योजना होती, तर तुम्ही ही योजना बंद का केली? पण त्या 1 रुपयाच्या नावाखाली 12,000 कोटी रुपये तुम्ही जमवलेत. 12,000 कोटी रुपये, आणि शेतकऱ्याला 12 रुपये सुद्धा मिळाले नाही. शेतकऱ्याला 12 रुपये सुद्धा मिळाले नाहीत. ते 12,000 कोटी रुपये मात्र त्या विमा कंपन्यांच्या, दलालांच्या आणि विमा कंपन्यांच्या खिशामध्ये गेले. शेतकऱ्याच्या वाट्याला मात्र काहीच आलं नाही. आणि मग ते काही आलं नाही, त्याच्यानंतर सरकारने घोषणा केली. काय घोषणा केली सरकारनं? किती लोकांना फसवणार तुम्ही? सरकारनं त्या विमा योजनेच्या पोटी इथं सांगितलं, म्हणजे महत्वाकांक्षी योजनेमध्ये अधिवेशनमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी घोषणा केली आणि त्या अनुषंगानं मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ठराव झाला. आम्ही शेतकऱ्यांकरता कृषी समृद्धी योजनेला मान्यता देत आहोत. कृषी समृद्धी योजना आम्ही मान्यता देत आहोत आणि त्याच्यामध्ये 6,000 कोटी रुपये आम्ही शेतकऱ्यांना वाटणार म्हणून सांगणार. बरं झालं तुम्ही आलात मामा, तुमच्यामध्ये हिम्मत. मला सांगा की 6,000 कोटीचा प्रस्ताव तुमचा मंत्रिमंडळासमोर गेला होता की नाही? आणि 6,000 कोटीच्या प्रस्तावाकरता तुम्ही मंत्री महोदय म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांना पत्र पाठवलं होतं की नाही? आणि याच्या उपर पाठवलं. प्रामाणिक मंत्री एकतरी आहे आणि म्हणून याच्या उपर त्यातला तुम्ही 1 रुपया तरी बजेटमध्ये तरतूद तुमची झाली का? गेल्या सप्लिमेंटरी बजेटमध्ये ती तरतूद होणार होती, पण ती झाली नाही. शेतकऱ्याला काही मिळालं नाही. तुम्ही बोट पुढची दाखवून काय उपयोग होणार नाही. घोषणा कधी केली? बघ, घोषणा कधी झाली? आकर्षक घोषणा करायच्या आणि लोकांना सरळ सरळ फसवायचं. या योजनेतलं तुम्ही काय सांगितलं? या योजनेतली नमूद 3ही ट्रिगर रद्द करताना बचतीचे पैसे शेतकऱ्यांना कृषी समृद्धी योजनेतून देण्यात येतील असे वेळोवेळी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितले. आम्ही 3ही ट्रिगर बंद करतोय आणि त्याचे पैसे आम्ही शेतकऱ्यांना देतोय. 1 रुपया सुद्धा तुम्ही शेतकऱ्यांना दिलात नाही. 1 रुपया. शेतकऱ्यांना किती फसवणार तुम्ही? लोकांना कसं फसवणार तुम्ही? आणि म्हणून 1 रुपया सुद्धा तुम्ही दिलात नाही. या संदर्भातलं पत्र माझ्या हातामध्ये आहे. अध्यक्ष महोदय, मागच्या वेळेला काय म्हटलं होते, आता काय म्हणतायत? तो दिला नाही तर नाही. आता जून महिन्यामध्ये आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू, विचार करू. बरोबर आहे? हा मुहूर्त कुठला काढलात? जून महिन्यामध्ये काय घडवणार आहात? काय घडवणार काय आहेत? कारण प्रत्येक वेळी अशा पद्धतीची कुठली तरी योजना राबवायची वेळ आली,
त्या योजनेचा लाभ सर्वसामान्य माणसाला देण्याची वेळ आली की तुम्ही काहीतरी नवीन फंडा काढता, लोकांचं लक्ष दुसरीकडे वळवता. मग कधी टिपू सुलतान असेल, नाही तर आणखीन कोण असेल, ज्याचा संबंध काय इथं या गोष्टींचा, ज्या गोष्टींचा, हो बा माफ करा, मी त्यावर जात नाहीये, मी फक्त इथंच जातोय, मी कुठं जात नाहीये बाबा. आणि म्हणून मला एवढंच म्हणायचं आहे की मला एवढंच म्हणायचं आहे की आपण शेवटी हा जून महिन्याचा मुहूर्त कुठून काढला मामा, म्हणजे मंत्री महोदय, आपण हा कुठून काढला जून महिन्याचा मुहूर्त? काय आहे जून महिन्यामध्ये? का आता का नाही देत? अहो, तुमच्या केंद्र सरकारमध्ये कृषी मंत्र्यांनी उत्तर दिलंय. गेल्या वेळेला अवकाळी पाऊस पडला, तुम्ही फिरलेले मी माझ्या डोळ्यानं बघितलंय. त्यातल्या त्यात मराठवाडा अख्खा धोपून निघाला, खरडून निघाला, त्यांच्या जमिनी नापीक झाल्या. तुमचा प्रस्तावच नोव्हेंबर महिन्यात गेला नव्हता. हे अधिवेशनामध्ये केंद्रीय कृषी मंत्र्यांनी सांगितलं की महाराष्ट्र सरकारचा प्रस्ताव अजून आमच्याकडे आलेला नाही. आजतागायत केंद्र सरकारनं तुम्हाला मदत 5 पैशाची केली असेल तर या सभागृहामध्ये सांगा. काय शेतकऱ्यांबद्दल तुम्हाला प्रेम आहे एकदा कळू द्या. शेतकऱ्यांच्या भावनेचा, शेतकऱ्यांच्या भावनेशी खेळण्याचा आणि त्या भावनेशी खेळून स्वतःचं राजकारण करण्याचा तुम्ही फक्त प्रयत्न करता आहात. सांगा तुम्ही की यामध्ये तुम्ही कधी हा प्रस्ताव दिला आणि केंद्र सरकारनं तुम्हाला एक तरी पैसा दिला काय म्हणून सांगा. मी या ठिकाणी कर्नाटकच्या विषयामध्ये जात नाही, सगळ्या ठिकाणी मी या ठिकाणी आणलंय. आज आपण जर बघितलं तर मागील भाषणात माननीय मुख्यमंत्री महोदयांनी प्रशिक्षण योजनेच्या उपलब्धतेचा योजनेअंतर्गत 1,32,000 पेक्षा अधिक युवकांनी प्रशिक्षण घेतलं असं सांगितलं. 2024-25 मध्ये 10 लाख युवकांना प्रशिक्षित करण्याचा ध्येय ठेवला आहे. त्यासाठी 5,500 कोटी रुपयाचं नियत केलं आहे असं सांगितलं होतं. या वर्षीच्या भाषणामध्ये या योजनेचा उल्लेखच नाही. या योजनेचा उल्लेखच नाही. विषय संपला, निवडणूक संपली. आता युवक बँक काय भानगड नाही. औद्योगिकरणाला पाटणाने प्रोत्साहन देण्याकरता MIDC मार्फत 3,500चा भूखंड घेत, तो जाऊ दे आता, त्या विषयात मी आता काही जास्त बोलत नाही. नवीन घोषणा, जुन्या वर्षीच्या घोषणा, औद्योगिकरणाला चालना, 10 वर्ष वगैरे 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 वगैरे. अध्यक्ष महोदय, मी म्हणतो म्हणून नाही, या सरकारला 1 वर्ष झालं, 1 वर्ष. आणि 1 वर्ष झाल्यानंतर दैनिक सकाळनी एक आढावा घेतला आणि महायुतीची वार्षिक परीक्षा तुमची घेतली. काय घेतली? वार्षिक परीक्षा महायुतीची सकाळ यांनी वर्तमानपत्राने घेतली. तुम्ही सगळे ढ विद्यार्थी निघालात, सगळे ढ. काटावर सुद्धा तुम्ही कुठं पास झालेले नाहीत. सगळ्या क्षेत्रामध्ये सगळ्या बाजूला तुम्ही पूर्णपणे अपयशी ठरलात. त्यांनी लिहिलंय, सरकारी शाळांमधून मूलभूत सुविधा आणि शिक्षणाच्या दर्जाबद्दल तुम्ही किती समाधानी आहात. नागरिकांनी तुमच्याबद्दल समाधान नाही, नाराजी व्यक्त केली. पाहिजे तर हा सगळा रिपोर्ट असेलच, काय ह्या शेवटी पेपरलाच आलं होतं, पण पाहिजे तर मी ठेवतो. दुसरी गोष्ट, उच्च शिक्षणामध्ये गुणवत्ता आणि रोजगार भिमुख वाढण्यासाठी सरकारच्या धोरणांना तुम्ही किती गुण द्याल? 15 गुण सुद्धा तुम्हाला कोणी द्यायला तयार नाही. शिष्यवृत्ती आणि शैक्षणिक शुल्क पूर्तती फ्री योजनाचा लाभ गरजू विद्यार्थ्यांना वेळेवर मिळतो आहे का? 9% लोकांनी सुद्धा त्याच्याबद्दल समाधान व्यक्त केलेलं नाही. दुसरा प्रश्न विचारला, सरकारी कार्यालयातील भ्रष्टाचार. सरकारी कार्यालयातील भ्रष्टाचार कमी करण्यासाठी सरकारने केलेल्या उपाययोजना प्रभावी आहेत का? आता त्यावेळेला कोणतरी होय म्हणेल, पण आताच आपण बघितलं की आपल्या सरकारी कार्यालयात काय झालं. काय झालं काय सरकारी कार्यालयामध्ये मला कळत नाहीये. मला हा शॉक आहे की मंत्रालयामध्ये ACBचे अधिकारी प्रवेश कसा करू शकतात, मंत्रालयामध्ये अँटी करप्शनचे अधिकारी जाऊन रेड कशी करू शकतात. मी जरी तुमच्या विरोधी पक्षातला असलो तरी सुद्धा मला हे पटलेलं नाही. मला हे पटलेलं नाही की ACBची एवढी हिंमत कशी होऊ शकते की एका मंत्र्याच्या दालनामध्ये जाऊन, मंत्र्याच्या कार्यालयामध्ये जाऊन रेड टाकण्याची हिंमत त्यांची होते कशी. भले त्याचा तो कोडवर्ड कदाचित त्यांच्या हातामध्ये निघाला असेल. 1 रेषा मारली, जरा जाऊन सांग त्याला, मामा साहेबांनी 1 रेषा मारली म्हणजे 1, 2 रेषा मारल्या 2, 3 रेषा मारल्या 3. हे सगळं जरी खरं असलं तरी सुद्धा, हे सगळं खरं आहे तरी सुद्धा मी ह्या मताशी ठाम आहे की सरकारी अधिकारी मंत्रालयामध्ये जाऊन रेड कसे करू शकतात.
तसे करू शकतात. याचा अर्थ तुमच्या दोघांच्या भांडणामध्ये मला वाटतं युवकांचं पण वाटोळं झालंय, शेतकऱ्यांचं पण वाटोळं झालंय, बेरोजगारांचं पण वाटोळं झालंय, सरकारी योजनांचं पण वाटोळं झालंय. ही हिंमत होता कामा नये. का तो बिचारा आदिवासी विभागाचं ते खातं होतं म्हणून त्याला टार्गेट करायचा तुमचा प्लॅन होता? मला माहित नाही. पण तरी सुद्धा ह्या मताशी मी सहमत आहे की अशा पद्धतीची हिंमत अधिकाऱ्यांची होता कामा नये. अधिकाऱ्यांना अधिकाऱ्यांच्याच ठिकाणी ठेवलं पाहिजे. मामा, हे मी तुम्हाला सांगतो, खरं सांगायला गेलं तर मी विरोधाकरता विरोध म्हणून सुद्धा कधीच अशा पद्धतीने म्हणणार नाही की शेवटी लोकशाहीमध्ये, घटनेमध्ये लोकप्रतिनिधीचा दर्जा आणि मान हा निश्चितपणे प्रशासकीय अधिकाऱ्यापेक्षा अधिवर्तात असला पाहिजे. या मताचा मी ठामपणे आणि मी जाहीरपणे इथं बोलतोय. प्रशासकीय अधिकाऱ्यापेक्षा लोकप्रतिनिधीचा मान, मंत्र्याचा मान हा वरचाच असला पाहिजे. या मताचा मी ठाम आहे. नवीन शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीत तुम्ही काही नाही, मराठी भाषेचे संवर्धन आणि शाळांमध्ये तिचा वापर वाढवण्यासाठी सरकारने केलेल्या योजना उपयुक्त म्हणजे उपाययोजना योग्य आहेत का? अरे तुम्हाला तर मराठी संपवायचीच आहे. तुम्हाला मराठी संपवायचीच आहे. कोणाच्या तरी नादाला लागून. कुठं त्रिभाषा सूत्री कुठं आहे? संपूर्ण देशामध्ये त्रिभाषा सूत्री आहे कुठे? शाळेमध्ये 3 भाषा सक्तीनं शिकवल्या पाहिजेत आणि त्यातल्या हिंदी शिकवली पाहिजे सक्तीनं. अशा पद्धतीनं देशामध्ये किंवा हिंदी भाषक बेल्ट मध्ये सुद्धा अशा प्रकारची जबरदस्ती नाही. हे कोणाच्या डोक्यातून आलं? अगोदर नाही म्हणालात. इकडे तर आमच्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणून स्वतःची पाठ स्वतः ठोकून घ्यायची आणि दुसऱ्या बाजूला त्याच मराठीचं खच्चीकरण करण्याचा तुम्ही या ठिकाणी डाव आखलात. 3 भाषा अख्ख्या महाराष्ट्राने त्या ठिकाणी उठाव केला. 2 ठाकरे बंधू एकत्र आले. अनेकांनी आपले पक्ष बाजूला सारून त्यांना पाठिंबा दिला म्हणून तुम्ही तात्पुरतं मागे घेतलेत. काय डॉक्टर नरेंद्र जाधवांचा अहवाल? का डॉक्टर नरेंद्र जाधवांच्या अध्यक्षतेखाली कमिटी नेमण्याचं काय कारण? काय कशाबद्दल ही नेमली गेली कमिटी? शेवटी मराठी आहे. अरे छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा त्यावेळेला मराठी शब्दकोश तयार केला होता. आजचं काय सांगताय तुम्ही? मला 17व्या शतकाला सुद्धा त्यावेळेला या मराठी भाषेचा सन्मान त्या वेळेच्या राजा राजवाड्यांनी केलेला होता. छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा तर तुम्ही मोठे नाहीत ना? छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा तुम्ही दूरदृष्टीवाले नाहीत ना? छत्रपती शिवाजी महाराजांइतका द्रष्टा नेता या जगाच्या पाठीवर कधी होऊन गेला नाही. त्याच्यापेक्षा तर तुम्ही मोठे नाहीत ना? कशा करता ही जबरदस्तीची भाषा करताय? जबरदस्ती भाषा करताय? आणि कोणतरी येऊन बाहेरून सांगतो की मुंबई फक्त ही मराठींची नाही, अनेक भाषांची मुंबई आहे आणि तुम्ही मानाखाली घालून ऐकता. हे स्वर्गीय बाळासाहेबांचं धोरण होतं? हा स्वर्गीय बाळासाहेबांचा विचार होता? कधीतरी स्वाभिमानानं ताट उभं राहिलं पाहिजे. काय होईल त्या परिणामांची पर्वा करून मामा रोज चालत नाही. जे व्हायचं ते घडतच असतं. ते काय आपल्याकरता थांबत नसतं, काहीच थांबत नसतं. पण कधीतरी आपला स्वाभिमान, कधीतरी आपला सन्मान, कधीतरी आपली अस्मिता, कधीतरी आपलं स्वयंस्फूर्तीचे विचार, या विचाराशी आपण बांधील राहिलं पाहिजे. आणि म्हणून इथं मराठी भाषेबद्दल मी सांगितलं. अध्यक्ष महोदय, पायाभूत सुविधा, महत्वाकांक्षी योजनांबद्दल सकारात्मक की नकारात्मक? सगळा आराखडा तुमचा नकारात्मक आहे. या ठिकाणी दुसरी गोष्ट, हे मी नाही छापलेलं, हे प्रकाशन माझं नाहीये, हे तुम्हीच केलेलं. सरकारी पैसे देऊन जाहिराती निर्माण केल्या असाल. आम्ही नाही काय केलं. सहकारी संस्थांच्या बाबतीत सध्याच्या सरकारचा दृष्टिकोन काय आहे? सहकार मोडीत काढायचंय. काही ठराविक भागामध्ये समृद्धी आली, ही सहकारामुळे आली. काही चुका ह्या प्रत्येक ठिकाणी होतच असतात. त्या चुका झाल्या त्या दुरुस्त करायच्या असतात. चूक झाली तर ती पुन्हा होणार नाही याची काळजी घ्यायची असते. पण अख्खा सहकारच मोडीत काढायचा आहे. वास्तविक सहकारानं अनेक भागामध्ये समृद्धी निर्माण केली. प्रत्येक वेळी आम्ही पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांच्यावर टीका करतो, आरोप करतो. सगळंच काही सरकारी पैशातून पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांनी उन्नती केली नाही, प्रगती केली नाही. स्वतः संशोधनामध्ये, स्वतः नवीन त्या ठिकाणी प्रयोग, स्वतः अभ्यासक्रम, असे अनेक प्रकारचे त्यांनी नवनवीन प्रयोग सुद्धा केले आणि स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं काम हे पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांनी केलं. चुका झाल्या असतील, सत्तेचा वापर झाला असेल. सत्ता कुठल्या भागात सत्ता नव्हती, पण त्या सत्तेचा परिपूर्ण उपयोग या लोकांनी केला.
आज मोठमोठ्या शैक्षणिक संस्था, मोठमोठ्या दूध संस्था, मोठमोठे साखर कारखाने, अशा प्रकारच्या आणि सूत गिरण्या, अशा प्रकारचे अनेक उद्योग जे उभे राहिले आहेत, ते उद्योगांमध्ये 95, मला वाटतं 95% मला पूर्ण माहिती नाही, पण मराठी माणसंच आहेत. कुठून आलेत ती माणसं? मराठी माणसं आहेत. ते उद्योग जर अडचणीत आणण्याचा आम्ही राजकीय कारणास्तव जर प्रयत्न केला तर आमच्याच मराठी माणसाच्या पायावर कुऱ्हाड आम्हीच मारल्यासारखी होईल. आणि म्हणून विरोधाला विरोध सगळ्या ठिकाणी करायचा नसतो. आणि म्हणून कायदा आणि सुव्यवस्था, रस्ते पूल तर राजे, आता तुमच्या खात्यात काय चाललंय मला माहित नाही, तुम्ही चांगले आहात, राजे आहात, सगळं काय आहे. वाटोळं लागलंय आमच्या भागात रस्त्याचं, वाटोळं लागलंय आमच्या भागामध्ये रस्त्याचं. आमच्या भागामध्ये इरिगेशनची कामं मोठ्या प्रमाणात नाहीत. आमच्या भागामध्ये दुसरी मागणी काही नाही. आमच्या भागामध्ये कोकणामध्ये फक्त आणि फक्त बांधकाम खात्याशी संबंधित असलेल्याच गोष्टी फक्त मागितल्या जातात. कारण प्रचंड पाऊस पडतो. गेल्या 2-3 वर्षामध्ये विरोधाला विरोध. अरे आम्हाला सुद्धा लोकांनी निवडून दिलंय. माझा प्रश्न आहे सत्ता दिसाना. आज काल परवा 10-15 वर्षापूर्वी तुम्ही सत्तेमध्ये गेला असाल, पण त्याच्या अगोदर या राज्यामध्ये, या देशामध्ये काँग्रेसचीच सत्ता होती. पण त्या काँग्रेसच्याकडं राजकारणातली जी सभ्यता होती ना, ती सभ्यता तुमच्याकडे आता राहिलेली नाही. मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय, मी माझ्या कानाने ऐकलंय. विरोधी पक्षाचा आमदार जर एखादं पत्र घेऊन गेला तर काँग्रेसचा मंत्री तो विरोधी होता, तो माझ्या विरोधातला आहे की विरोधी पक्षातला, ह्याचा विचार नाही करायचा. तो ताबडतोब जर आपल्याला 5 रुपये घेतले, 6 रुपये घेतले, 10 रुपये घेतले, तर विरोधकाला न चुकता 7-8 रुपये तरी द्यायचा. मी म्हणतो 5 रुपये तरी विकासाला काँग्रेसवाले द्यायचे. काय असेल, आम्ही तक्रारी केली नसतील. माझ्यासारखा माणूस ज्या वेळेला त्या मतदारसंघातनं सातत्याने निवडून येतो, त्यावेळेला मी त्या पक्षाच्या लोकांना त्रास दिलाच असेल ना, मी त्या पक्षाच्या विरोधात काम केलंच असेल ना, मी तिथल्या पक्षांच्या सत्ताधारी पक्षाच्या लोकांना त्या ठिकाणी काही ना काहीतरी माझ्या पक्षाचं वर्चस्व व्हावं म्हणून त्यांचं राजकीय अस्तित्व मी धोक्यात आणलं असेलच ना. मग त्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या मंत्र्याकडे तक्रार नसेल केली, त्यांनी तक्रार जरूर केली असेल. त्या भास्करला कशाला पैसे देता? हा तर तिथं जाऊन कामं करतो आणि आपल्या सरकारच्या विरोधात बोलतो. पण काँग्रेसची जी काही एक परंपरा होती, एक सभ्यता होती, ती ऐकून ठेवा. काँग्रेसवाले काय म्हणायचे? आम्ही जे पैसे देतो, आम्ही जे काम करतो अध्यक्ष महोदय, ते त्यांचं व्यक्तिगत काम करत नाही. आम्ही लोकशाही मानतो आणि लोकांनी त्यांना निवडून दिलंय. याचा अर्थ तो विरोधी पक्षाचा असला तरी त्याचा लोकांनी निवडून दिल्यामुळं आम्ही जे काम करतो ते लोकांचं करतो. ही सभ्यता आज महाराष्ट्राच्या राजकारणातून लोप पावली. ही सभ्यता महाराष्ट्राच्या राजकारणातून नाहीशी झाली आहे. यातून महाराष्ट्राचं काही हित होणार आहे असं नाही, यातून महाराष्ट्राचं काही भलं होणार आहे असं नाही, यातून महाराष्ट्राची काही उन्नती फार होईल असं नाही. कुठल्या भ्रमात वावरतात तुम्ही? शरीरातला एखादा भाग जर विकलांग झाला, एखादा भाग जर अधू झाला, एखादा भाग जर निकामी झाला, तर पूर्ण क्षमतेने त्या माणसाला काम करता येत नाही. या राज्याचे आपण विविध प्रकारची विविध अंग आहोत. त्यामुळे एकाला कोणाला तरी अशा पद्धतीनं तुम्हाला अधू करून चालणार नाही. राज्य पुढे घेऊन जायचं असेल तर सर्वांना बरोबर घेऊन जावं लागेल. अशा पद्धतीची मी आपल्याला विनंती करतो. आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेता. काय झालं? 2016ला या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं आरमार, छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक, जगामधलं प्रसिद्ध स्मारक म्हणून आम्ही समुद्रामध्ये उभं करणार आहोत. कुठं गेलं ते स्मारक? काय झालं त्या स्मारकाचं? किती निवडणुका झाल्या? देशाच्या पंतप्रधानांकडून तुम्ही भूमिपूजन करून घेतलं. कुठं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक? कुठं आहे इंदू मिल मधलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक? कुठं आहे स्मारक ते? अशा पद्धतीची अनेक ठिकाणची अनेक स्मारक आज तुम्ही या ठिकाणी बंद पाडलेली आहात. आणि म्हणून नुसत्या फुशारक्यांनी फक्त मोठेपणा मारून या ठिकाणी प्रश्न सुटणार नाही आणि राज्याची या ठिकाणी प्रगती होणार नाही. आणि म्हणून राज्याची प्रगती जर करायची असेल तर सर्वांना या ठिकाणी बरोबर घेऊन चला. अशा प्रकारची विनंती करतो तुम्हाला. तुम्ही सातत्यानं सांगत होतात उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या वेळेचं अनेक त्यांनी योजनांना काहीतरी त्यावेळेला स्टे दिला होता. परिस्थिती तशी होती, कोरोनाचं संकट होतं आणि त्यामुळं त्यांनी काही योजनांना स्टे दिला.
म्हणून त्यांना स्थगिती सरकार तुम्ही म्हणत होता. आज मला तुम्हाला सांगायचं आहे की तुमच्याच कारकिर्दीमध्ये किती योजनांना तुम्ही या ठिकाणी स्थगिती दिलेली आहात ते सगळी माहिती मी या ठिकाणी आणलेली आहे. थोड्या वेळानं ती माझ्या हाताला लागली की मी नक्की तुम्हाला सांगेन. काय आज मराठी शाळांची अवस्था आहे? मराठी शाळांची अवस्था काय आहे? 800 शाळा 850 शाळा आज बंद होण्याच्या मार्गावर आहेत. कुठे गेला राईट टू एज्युकेशनचा ऍक्ट? कुठे गेला राईट टू एज्युकेशन? शिक्षणात यांच्या जमिनी, शाळांच्या जमिनी कोणाला तरी खाजगी माणसाला एकत्रितपणे शाळा चालवायला द्यायचा विचार आहे. संपूर्ण महाराष्ट्रातले डेपो, एसटी डेपोच्या जागा कोणाला तरी विकसित करण्याकरता द्यायच्या आहेत. संपूर्ण एसटी डेपो हे शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये आहेत. शाळा विकसित करण्याकरता डेपो विकसित करण्याचं नाव घ्यायचं आणि कोणाच्या तरी नावानं या सरकारी जमिनी कुठल्या तरी व्यापाऱ्याला देण्याचा घाट हे सरकार घालतंय. आणि म्हणून हे सरकार राज्य बुडवायला निघालेलं आहे की राज्य तारायला निघालेलं आहे. याचा विचार एकदा तुम्ही आम्ही सर्वांनी एकत्रित बसून करण्याची गरज आहे. एकत्रितपणे बसून करण्याची गरज आहे. आणि म्हणून बांधवांनो, भगिनीनो, अनेक मुद्द्यांवर बोलता येईल. आज महाराष्ट्रामध्ये देशात बघितलं तर महाराष्ट्राचा देशात सलग भ्रष्टाचारामध्ये सलग पहिला नंबर आहे महाराष्ट्राचा. ही सगळी सरकारी प्रकाशन आहेत. माझा वैयक्तिक आरोप नाहीये आणि म्हणून मी आरोप पण करतोय की सलग 4थ्या वर्षी भ्रष्टाचारामध्ये या ठिकाणी महाराष्ट्राचा पहिला अव्वल नंबर लागलाय. संपूर्ण प्रकरणामध्ये देशात सलग 4थ्या वर्षी अव्वल स्थानावर असून लाचखोरीचे गंभीर परिणाम समोर आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं 888 लाचखोर अधिकारी कर्मचाऱ्यांना अटक केली, ज्यामध्ये सर्वाधिक गुन्हे हे नाशिकमध्ये नोंदले गेले. 172 पोलीस ऑफिसर त्यांना पकडलंय. महसूल विभागातले, नगर विकास विभागातले अशा पद्धतीच्या भ्रष्टाचाराशी संबंधित असलेली 682 गुन्हे एका वर्षात दाखल झालेले आहेत. यामध्ये नाशिक विभाग हा 138, पुणे 124, छत्रपती संभाजीनगर 109, ठाणे 83, अमरावती 73 या विभागांचा आणि मुंबई सह कोकण 39 या यादीत क्रमांक लागतो. 2025 मध्ये राज्यात 988 संशयित तब्बल 3,54,49,695 रुपयाची लाच स्वीकारत असताना अधिकारी सापडलेले आहेत. वर्ग 2 चे 124 अधिकारी 81,90,000 आणि 950 रुपये. वर्ग 3 चे 474 अधिकारी 1,07,09,295 रुपये आणि वर्ग 4 च्या 40 कर्मचाऱ्यांनी 4,70,900 रुपयाचा त्या ठिकाणी एसीबीने, अँटी करप्शन ब्युरोने त्यांना पकडण्याचं काम केलेलं आहे. महाराष्ट्रातली ही प्रकरणं तर सरळच आहेत. 2021 ला 715, 2022 ला 688, 2023 ला 763 आणि 2024 ला 752 प्रकरणं या ठिकाणी आपल्या सर्वांना तिथं दिसत आहेत. आज आपण बघितलं तर महाराष्ट्रामध्ये शेतकरी आत्महत्यांचं भयावह असं वास्तव आहे. राष्ट्रीय गुन्हे ब्युरो एनसीआरबीने त्यांच्या ऑक्टोबर 2025च्या अहवालात म्हटलंय की देशात 2023-24 मध्ये 10,786 शेतकरी शेतमजुरांनी आत्महत्या केल्या देशामध्ये. त्यापैकी सर्वाधिक 6,669 म्हणजेच 38.5% हे महाराष्ट्रातले शेतकरी आहेत. सरकार हे महाराष्ट्रातले शेतकरी आहेत. कर्नाटक मधले 22.5% आहेत आणि त्यानंतर तामिळनाडू वगैरे. महाराष्ट्रात सर्वाधिक 6,669 शेतकरी आत्महत्येची नोंद झाली असून 4,150 शेतकरी आणि 2,519 मजुरांनी आत्महत्या केली, ज्याच्यामध्ये 250 महिला आहेत. 250 महिला आहेत. महाराष्ट्राचा नंबर 1 ला लागतो. नंतर कर्नाटक, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, तामिळनाडूमध्ये त्यानंतरच्या आत्महत्या झालेल्या आहेत. पण या देशामध्ये काही राज्य अशी आहेत की एकही शेतकरी आत्महत्या करत नाही. अशी देखील काही या ठिकाणी मग पश्चिम बंगाल आहे, ज्या बंगालबद्दल सकाळ संध्याकाळ आम्ही रान उठवत असतो. त्या पश्चिम बंगालमध्ये एकही आत्महत्या होत नाही. ओरिसामध्ये होत नाही, झारखंडमध्ये होत नाही, हिमाचल प्रदेशमध्ये होत नाही, अरुणाचल प्रदेशमध्ये होत नाही. आणि आपल्या शेजारचं राज्य गोवा, मणिपूर, मिझोराम, नागालँड, त्रिपुरा, चंदीगड, दिल्ली, लक्षद्वीप
या राज्याची एकही शेतकऱ्यानं आत्महत्या केल्याची नोंद नाही. एकही आत्महत्या केल्याची नोंद नाही. आणि म्हणून आपल्याला सगळ्यातून यातून जर बाहेर काढायचं असेल तर फक्त घोषणांच्या हवेचे बुडबुडे काढून आणि घोषणांचा या ठिकाणी सुकाळ दाखवून आणि अंमलबजावणीचा दुकाळ दाखवून काहीही पदरात पडणार नाही. काहीही पदरात पडणार नाही. तू काय केलंस, मी काय केलं, पहिल्या वक्ताला कितीही बोलू द्यायचं असं बीएससी मध्ये ठरलंय. मी बसतो तसं काय नाही, 5 मिनिटात बसतो, पण ठरलंय. 44 मिनिटं झाली. 44 मिनिटं झाली. नाही पण त्याला काय, मी अध्यक्ष महोदय मी बसतो नाही असं नाही, मी खूप बोललो, परंतु तिथे बीएससी मध्ये असं ठरलंय की पहिला जो वक्ता असेल या पक्षाकडे आपण बोला ना. ओके ओके ठीक आहे. आणि म्हणून या ठिकाणी 5 वाजेपर्यंतच आहे आजचं का, नंतर प्रस्ताव आहे 293चा. उद्या परत हा आहे दुसरा दिवस. नाही पण मी पुरं करतो, मी काय उद्या पुन्हा नको, कारण मग ते बरं दिसत नाही. एक 2-4 मिनिटं इकडे तिकडे झाली तर समजून घ्या. आपण ऑनलाईन राहू राजे, तुम्ही ऐकायला बसणार? बसले हो हो. आणि म्हणून शेतकऱ्यांचं आत्महत्येचं प्रमाण किती मोठ्या प्रमाणात आहे याचा विचार आपण करण्याची गरज आहे. आपण काय सांगत होतो, तुझ्या काळात किती झालं, माझ्या काळात किती झालं, ह्याच्या काळात किती झालं, त्याच्या काळात किती झालं, हे असं एकमेकाकडे त्याच्या काळात झालं म्हणून माझ्या काळात झालंच पाहिजे का? त्याच्या कारकिर्दीत एखादी गोष्ट चुकीची झाली ती योग्य होती का असं जर आपण म्हणणार असू तर माझ्या कारकिर्दीमध्ये व्हायला पाहिजे, पण ते चुकीचं होतं आणि माझ्या कारकिर्दीत जे घडतंय ते योग्य होतं असं म्हणून यातून मार्ग निघणार नाही. आणि म्हणून यातून जर मार्ग काढायचा असेल तर मला असं वाटतं की सरकारनं मदत तर करायला पाहिजे. सरकार मदत तर करतंय, पण मला असं वाटतं आता कुठेतरी इथं समाज प्रबोधनाची गरज आहे. मदत तर करूच, पण मदत करत असताना सुद्धा जगामध्ये अशा कितीतरी घटना घडतायत, कितीतरी अशी लोक आहेत, कितीतरी अशी माणसं आहेत, व्यवसाय करणारे लोक असतील, ट्रक व्यवसाय करणारे लोक असतील, गाडी चालवणारा ड्रायव्हर असेल, गाडीवर काम करणारा क्लीनर असेल, शाळेमध्ये शिकवणारा मास्तराबरोबर शिपाई असेल, हे लोकांच्यावर संकट नाही आहेत का? यांच्यावर काय आपत्ती येत नाही का? यांच्या संसारामध्ये काय अडचणी नाही आहेत का? प्रत्येकाला काही ना काय अडचणी आहेतच. आणि म्हणून आता कुठंतरी त्या माणसांचं आपण प्रबोधन करण्याची गरज आहे. त्यांना सांगण्याची गरज आहे की परिस्थितीबरोबर आपण संघर्ष करू, परिस्थितीचा आपण सामना करू, आलेल्या संकटाला तोंड देऊ, परंतु आत्महत्या बाबांनो रे करू नका. आत्महत्या हा या सगळ्यावरचा उपाय नाही. बहुसंख्य पुरुष लोकच आत्महत्या करतायत, महिला बिचाऱ्या मागे राहतायत. आणि मग त्या आत्महत्याची कारण काय असतात? मुलीचं रखडलेलं लग्न, बँकेचं थकलेलं कर्ज, नैसर्गिक आपत्ती. या विदर्भ आणि मराठवाड्याच्या वाट्याला तर आयुष्यभरती नैसर्गिक आपत्ती हात धुवूनच पाठीमागे लागलेली आहे. काय नाही काय पीक जेव्हा चांगलं येतं तेव्हा एखादी आपत्ती येते. आता तयार होणार पीक सगळं काय आपत्ती त्यांच्या पाठीमागे लागलेलीच आहे आपत्ती पाठीमागे. पण मला तुम्हाला तरीसुद्धा सांगायचं आहे की ह्या सगळ्यावरचा उपाय आत्महत्या नाही. उपाय नाही. बुलढाण्यामध्ये घाटाच्या खाली घाटाच्या वर असे 2 भाग उल्लेख केला जातो. एकदा मी बुलढाण्याला गेलो, एवढी मोठी निवेदनं सर्वांनी दिली. मी त्यावेळेला मंत्री होतो. मी आपली निवेदनं घेतली आणि मी निघालो. ते म्हणले नाही तुम्ही काहीतरी बोललं पाहिजे. मी म्हटलं बा मी काय बोलणार नाही. एक तर माझा स्वभाव आहे तो थोडासा रोखठोक आहे. खोटं आयुष्यात कधी मला बोललेलं आवडत नाही आणि उगाच कोणाची तरी भलावण करायची आणि कोणाला बरं वाटेल असं बोलायचं आणि खरं टाळायचं हे माझ्या रक्तात नाही. त्यामुळे मी काय बोलेन हे तुम्हाला आवडणार नाही. मी भाषण केलं. मी त्यांना सांगितलं की तुमच्यापेक्षा सुद्धा माझा कोकण गरीब आहे. तुम्हाला असं माझ्या अंगावरच्या कपड्यावरून तुम्ही जाऊ नका की माझ्या कोकणामध्ये सगळं अलबेल आहे, गरीब आहे. अनेक प्रसंग येतात, भूकंप येतो, नदीला पूर येतो, आमच्याकडे जमीन जागा नाही, आमच्याकडे कधी ना कधी सायक्लॉन होतं, भयान वादळ येतं, काय वाटेल ते होतं. पण कोणीही 2021चा पूर तुम्हाला माहिती आहे, चिपळून पाण्याखाली गेलं होतं, सगळं झाडून काही शिल्लक राहिलं नव्हतं. गेल्या 150-200 वर्षात कधी पूर आला नव्हता तेवढा आला. दुसऱ्या दिवशी सगळे उठले. काय करायचं? देवाची कृपा.
नशिबात होतं ते घडलं म्हणून साफसूफ करायला सुरुवात केली. मी त्यांना 2-3 उदाहरणं सांगितली. मला वाटलं तर लोक मला मारतीलच. हा मोठा शाणा आलाय मला शिकवायला. मी घाट चढून गेलो नाही. हेलिकॉप्टर होतं, पवार साहेबांनी मला हेलिकॉप्टरच दिलं होतं तेव्हा पाठोपाठ ते लोक आले. मी म्हटलं बहुतेक काहीतरीचा राडा आहेच. ते म्हटले नाही नाही नाही, आमच्याकडे बैठक झाली. कुणीतरी येऊन आम्हाला हे प्रबोधन करून सांगितलं पाहिजे, आमची कोणतरी हिंमत वाढवली पाहिजे. आमच्या दुःखावर फुंकर घालण्याच्या ऐवजी आमच्या दुःखावरच सातत्यानं दुःखत, आमचं दुःख बद्दल फार मोठं असं कणव असल्यासारखं बोलण्यापेक्षा मला असं वाटतं ह्या आत्महत्या म्हणजे किळसवाण्या. पुरुषानं आत्महत्या केल्यानंतर त्या महिलेच्या वाट्याला, महिलेच्या गळ्यामध्ये त्या मुलीचं लग्न पडत नाही का? त्या बाईनं काय करावं? तुम्ही पुरुषाने आत्महत्या करता म्हटल्यानंतर त्या बाईनं काय करावं? त्या मुलीचं लग्न कार्य तिनं कसं करावं? तिनं बँकेचं कर्ज कसं फेडावं? आणि म्हणून त्याला सांगावं लागेल की हे सगळं करून सरकार तर तुझ्या पाठीशी आहे, पण आत्महत्या हा शेवटचा उपाय आहे. बाबा रे, हात जोडतो तुला मी, तू आत्महत्या करू नकोस. आत्महत्येकरता आता सरकारने मदत केली. निसर्ग कायम त्या बिचाऱ्यांच्यावर कोपलेलाच आहे, आम्ही काही म्हटलं तरी, पण त्यांचं आत्मबल वाढवण्याची गरज आहे आणि म्हणून ते आपण करावं. अशा प्रकारची मी आपल्याला विनंती करतो. मी 2-3 गोष्टी या ठिकाणी शोधत होतो की तुम्ही एक तर कागद हातामध्ये घेऊन आयुष्यामध्ये पहिल्यांदा बोलायला मला जमतंय. मला कागद घेऊन बोलायला जमतच नाही, पण मी शोधत होतो की तुमच्या कारकिर्दीमध्ये तुम्ही किती 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 योजना बंद केल्यात, त्या सगळ्या मी शोधत होतो. निवडणुकीकरता फक्त योजना कशा चालू केल्यात, झुणका भाकर केंद्र असेल, काय 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 भरपूर ती योजना असेल, त्या सगळ्या योजना तुम्ही कशा बंद केल्यात घ्या. तुम्ही त्यावेळेला उद्धव साहेबांना सांगत होतात की तुम्ही स्थगिती सरकार, म्हणजे त्या सरकारमध्ये तुम्ही पण होतात, कमीत कमी तेवढं तरी टाळायचं असतं, ते पण तुम्ही टाळत नाही. पण ठीक आहे, काय काय बंद केलं तुम्ही? निवडणुकीच्या पूर्वी लोकांची मतं मिळवण्याकरता तुम्ही सगळं पदरात पाडून घेतलं आणि निवडणूक संपल्यानंतर काय केलं? कुठे गेला आनंदाचा शिदा? त्याच्यानंतर काय गणपती आला नाही, दसरा आला नाही, दिवाळी आली नाही, कुठे गेला आनंदाचा शिदा? मामा आनंदाचा शिदा वाटत होते त्यावेळेला स्वतःचे स्टिकर बिकर लावून. स्वच्छता मॉनिटर कुठे गेले? लाडक्या भावाला अप्रेंटिसशिपचा तुम्ही कोर्स देणार होता, कुठं झाला? कोर्स का बंद झाला? मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना का बंद झाली? 1 रुपयात पीक विमा योजना का बंद झाली? एक राज्य एक गणवेश कुठे गेला? तो गणवेश कुठे गेलाय? कुठं अडकलाय? कुठं दीपक केसरकरांच्याकडं कुठं अडकलाय? तो कुठे आहे? तो बघायला हवाय. योजना दूत, तुम्ही योजना दूत तयार केलेत, ती योजना कुठे गेली? नमो कामगार कल्याण योजना बंद करून टाकलीत. नमो नमो करून मोदी साहेबांच्या नावाचा उपयोग फक्त मतं मिळवण्याकरता केलीत, आता ती बाजूला टाकलीत मोदी साहेबांना. नमो शेततळे अभियान योजना कुठे गेली ती योजना? नमो शेततळे योजना. नमो गरीब मागासवर्गीय सन्मान योजना, नमो का नको आता काय म्हणायची वेळ आली. नमो गरीब मागासवर्गीय सन्मान योजना, नमो ग्राम सचिवालय योजना, नमो आदिवासी स्मार्ट शाळा योजना, नमो दिव्यांग शक्ती योजना, नमो तीर्थस्थळ व गडकिल्ला संवर्धन योजना कुठे आहेत? मला वाटलं दादा काय मला थांबवतात की काय? नाही, या नको, हे कुठे गेल्या ह्या योजना? या सगळ्या निवडणुकीकरता लोकांच्या समोर फंडे आणलेत, लोकांच्या भावनेनं हात घातलं, महिलांना सांगितलं 2100 रुपये देईन. अध्यक्ष महोदय, मी जबाबदारीनं सांगतो, आज राज्याच्या डोक्यावर 9,32,000 कोटी रुपये कर्ज आहे. किती आहे? तुम्ही सगळे लबाड आहात. तुम्ही आमच्या बहिणींच्या नावाने खापर बोडताय. बाकीच्यांची काय मतं असतील मला माहित नाही, पण माझं पहिल्या दिवसापासूनचं ठाम मत आहे की हा डोक्यावर कर्जाचा डोंगर झालाय, ह्या आमच्या लाडक्या बहिणींच्या मुळे नाही. लाडक्या बहिणींच्या मुळे नाही. आठवण करा, आज कैलासवासी दादा इथं हजर नाहीत. निवडणुकीच्या पूर्वी सप्लिमेंटरी बजेटमध्ये आपण 46,000 कोटी रुपयाची तरतूद केलेली होती. 46,000 कोटी रुपयाची सरकारने तरतूद केली होती. आज 46,000 कोटी रुपये तुम्हाला लागत नाहीयेत, 32 की 33,000 कोटी रुपये फक्त लागतायत. 2,53,00,000 महिलांना 1,500 रुपयाप्रमाणात तुम्ही त्या ठिकाणी निवडणुकीच्या अगोदर 1500 रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये टाकलेत. कुणी न मागता जबरदस्तीने टाकलेत. आज त्यातला आकडा थोडाफार मागे पुढे होत असेल राजे, पण 57,00,000 महिलांना तुम्ही वेगवेगळी कारण सांगून कमी केलं. 57,00,000 महिलांना तुम्ही त्या योजनेपासून आता बाजूला केलं.
कसा वाढतो आकडा तुमचा? 46,000 कोटी रुपये 2 कोटी आणि 53 लाख महिलांकरता लागत होते, आज 57 लाख महिला कमी झाल्या. कसा लागतात एवढे तुम्हाला पैसे? फसवताय तुम्ही. तुमचा भ्रष्टाचार एवढा आहे, एका एका कामामध्ये टक्केवाऱ्या तुमच्या एवढ्या आहेत. काय झालं घोडबंदरच्या रस्त्याचं? सुप्रीम कोर्टाने तुमच्या कानपडात मारली. 6,200 कोटी रुपयाचं टेंडर तुम्ही काढलं, सुप्रीम कोर्टापर्यंत विषय गेला, डिटेल्स मी सांगत नाही. आणि तोच रस्ता 6,200 कोटी रुपयाचा रस्ता सुप्रीम कोर्टाने त्या ठिकाणी त्याचं इस्टिमेट वगैरे केलं, त्यावेळेला 3,000 कोटी रुपयाचा रस्ता झाला. ते एका योजनेमध्ये 3,200 कोटी रुपये तुम्ही भ्रष्टाचार केला. एका योजनेमध्ये अशा 1760 योजना तुम्ही त्या ठिकाणी केल्यात. अनेक प्रकारची टेंडर्स ही आता फक्त मंत्रालयातून निघतायत. माझ्या आयुष्यामध्ये मी कधीच कोणावर भ्रष्टाचाराचा आरोप केला नाही. मी धोरणावर बोलतो, मी योजनेवर बोलतो. पण आता तुम्ही त्या आमच्या बहिणींच्या नावाने खापर फोडत असाल तर आमच्यासारख्याला बोलावं लागणार आहे. अजिबात या लाडक्या बहिणींमुळे तुमचं सरकार अडचणीत नाही. तुम्हाला हळूहळू या बहिणींमुळे सरकार अडचणीत आहे. बहिणींमुळे सरकार त्या ठिकाणी कर्जबाजारी झाले म्हणून तुम्हाला योजना बंद करायची आहे. नाही, आजच्या दिवशी तर मी सांगेन, तुम्ही निवडणुकीच्या पूर्वी बोलला होता 1500च्या ऐवजी 2100 देईन. उद्याच्या अर्थसंकल्पामध्ये अजून तो प्रिंट झालेला नाही अर्थसंकल्प. तो कधी होतो तुम्हाला चांगला माहिती आहे, अजून झालेला नाही मामा. अरे कसा होईल मला माहिती नाही तो कधी होतो तो. आणि म्हणून आता 2100 रुपये द्या, 2100 रुपये. तुम्हीच बोलला होता शेतकऱ्यांची कर्जमाफी, तुम्हीच बोलला होता. कुठला काढला जून महिना शोधून? जून महिन्याला कुठला मुहूर्त येणार आहे? उद्धव बाळासाहेब ठाकरेंना तुम्ही वाटेल त्या पद्धतीने दोष द्या, माझं काही म्हणायचं नाही मला. परंतु कोरोनाच्या कालावधीमध्ये त्या काम केलेल्या माणसानं शेवटी तुम्हाला त्याची जाणीव नसली किंवा आठवण राहिली नसली तरी महाराष्ट्राच्या ते मनामध्ये आहे. पण 2 लाख रुपयाचं कर्जमाफी होतात तुम्ही त्या मंत्रिमंडळामध्ये. 2 लाख रुपयाची कर्जमाफी. त्याच्या अगोदर कर्जमाफी होत होती तेव्हा 73 प्रकारचे दाखले लागत होते. 73 प्रकारचे दाखले लागत होते. पण उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या सरकारमध्ये एका ऑर्डरवर 2 लाख रुपयाची कर्जमाफी एका क्षणात शेतकऱ्यांची झाली. कोणाचीही कुठल्याही प्रकारची तक्रार आली नाही आणि भ्रष्टाचाराची पण तक्रार आली नाही. त्यांनी प्रोत्साहनपर योजना, जे प्रामाणिकपणे कर्ज भरतात, आपण ज्यांना भरणं शक्य नाही त्यांना मदत करतो, पण जे प्रामाणिकपणे कर्ज भरतात त्यांना सुद्धा प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि त्यांना सुद्धा कर्ज भरण्याकरता उद्युक्त केलं पाहिजे. म्हणून 50,000 रुपयाची योजना त्याच वेळेला जाहीर झाली. काढून बघा बजेटचं पुस्तक, सरकार पडलं त्याच वेळेला 6,000 कोटी रुपयाची तरतूद त्या बजेटमध्ये तयार झालेली होती, त्या बजेटमध्ये झाली होती. म्हणून या राज्यपाल महोदयांच्या भाषणातून तुम्ही लोकांना फसवण्याचे जे काही उद्योग केले ते जरा बंद करा. पण मी तुम्हाला आता सांगतो की तुम्हाला आता भविष्यात फसवण्याची गरजच नाही. राज्यपालांचं भाषण चांगलं ठेवण्याची गरजच नाही. आता तुम्ही नवीनच फंडा काढला. नुकत्याच झालेल्या निवडणुकीचं उदाहरण उद्याच्या उत्तराच्या भाषणामध्ये या ठिकाणी दिलं जाईल आणि आम्हाला ऐकवलं जाईल. हे आम्हाला माहिती आहे. काय तुमची समाजामध्ये पद राहिले, काय तुमच्या पक्षाचं महत्व राहिलंय, काय तुम्हाला कोणी निवडून दिलं, कोणी आम्हाला निवडून दिलं नाही. नगरपालिकेमध्ये मी 1 मिनिटात अटकतो फक्त काय ते नाही मी ऑनलाईन राहत नाही. मी राहिलो तर बरेच मुद्दे आहेत पण नको आता ऑनलाईन नको. मी आता संपवतो. आणि म्हणून तुम्हाला मतं कोणी दिला नाही. नगरपालिकेला, नगरपंचायतीला, महानगरपालिकेला, जिल्हा परिषदेला, पंचायत समितीला कुणी मतं दिला नाही म्हणून मी जोरजोरानं सांगाल. मामा आतला आवाज जरा विचारा. इतके वर्ष तुम्ही आम्ही सगळेच राजकारणामध्ये आहोत. अरे काय हे मतामागं पैसे तुम्ही वाटप चालवलं, हे काय चालवलं आहे? काय पर मतामागं तुम्ही वाटप काय चालवता, काय चाललंय ह्याचं बुमरॅंग होणार आहे. आम्ही काँग्रेसला शिव्या देत होतो त्या काळात, भाजप आणि शिवसेना आम्ही एकत्र होतो. पर मताला पैसे. आता तर त्याच्या पुढचा फंडा, ईव्हीएम संपलं, मतचोरी मतदारातली कमी जास्त करणं हा विषय संपला. आता मताला पैसे वाटणं संपलं. आता तुम्ही समोरचा उभा राहिलेला उमेदवारच मागे घ्यायला लावता, बिनविरोध करता. अरे करताय काय या लोकशाहीचं? त्या मताला काय किंमत राहणार आहे की नाही? जर मतदानानं जर एखादा सदस्य निवडून आला नाही तर त्याच्या भागातला जो कोणी मतदार असेल किंवा नागरिक असेल तो त्याच्या दरवाज्यात कुठल्या तोंडानं जाणार? त्याला कुठल्या तोंडानं जा विचारणार की माझं तू काम केलंच नाही, मी तुला निवडून दिलाय, माझं मत दिलंय, माझ्या गावाचं काम केलंच नाही.
तो सरळ सांगितलंय चल तुझं मत घेऊन मी काही निवडून नाही आलो. तो बिनविरोध आला ना. 1952 साली देशाच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या. 2026 पर्यंत फक्त 52 लोक बिनविरोध निवडून आले. पण एकट्या परवाच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही 68 लोकांना बिनविरोध निवडून आणलं. अरे संविधान तुम्हाला काय मान्य आहे की नाही? घटना तुम्हाला काय मान्य आहे की नाही? लोकशाही तुम्हाला काय मान्य आहे की नाही? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाचे राष्ट्रपती असतील नाही तर माननीय पंतप्रधान महोदय असतील, हे मतदान केंद्रावर जेव्हा जातात तेव्हा त्यांना सुद्धा एकच मत देण्याचा अधिकार आहे. आणि माझ्यासारखा तुमच्यासारखा सामान्य माणूस जेव्हा मतदान केंद्रावर जातो त्याला सुद्धा एकच मत देण्याचा अधिकार आहे. एवढं त्या मताचं मोल आणि महत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 74 वर्षापूर्वी ठरवून ठेवलेलं आहे. कुठल्या दिशेनं आम्ही राज्य घेऊन जातो, कुठल्या दिशेनं आम्ही या ठिकाणी आमचा देश घेऊन जातोय. आणि म्हणून या ठिकाणी मी तुम्हाला एवढीच विनंती करतो की शेवटी हा लोकशाहीचं पावित्र्य जपा. शेवटी लोकमताचा आदर करा. तो सत्ताधारी आहे की विरोधी आहे, ते संख्येनं जास्त आहेत की मोठे आहेत, याचा विचार न करता लोकशाहीला विरोधक पण पाहिजे आणि सत्ताधारी पाहिजे, तरच ही लोकशाही सन्मान मार्गाने चालेल, योग्य दिशेने चालेल. न पेक्षा एक चाक काढून ठेवलं तर नक्की दुसरं चाक हे तिरकत चालणार आहे, ते सरळ कधी जाणार नाहीये. आणि म्हणून आम्ही संख्येनं कमी आहोत, म्हणून आमची टिंगल टवाळी करण्यापेक्षा आमचा योग्य तो मान सन्मान राखा. आम्हाला लोकांनी निवडून दिलंय, आम्हाला तुम्ही एकही पैसा विकासाला देत नाही, याचा अर्थ तुम्हाला असं वाटतं की तुम्ही आमची जिरवताय. आमची काहीही जिरत नाही. नियतीच्या मनामध्ये असेल ते घडेल, पण तुम्ही त्या भागातच वाटोळं लावताय, त्या भागातल्या जनतेबरोबर तुम्ही अन्याय करताय. तो करू नका एवढीच विनंती करतो. राज्यपाल महोदयांच्या भाषणाला विरोध का केला ते सगळे मुद्दे सांगितलेत. इथं अनेक मुद्दे या ठिकाणी सांगण्यासारखे आहेत. राज्यातली कायदा आणि सुव्यवस्थेचं किती वाटोळं लागलंय, किती बेरोजगार झालाय, त्या संदर्भात सुद्धा मला बोलायचं होतं. पण मी ते आता न बोलता, मला आपण खूप वेळ दिलात अध्यक्ष महोदय, आणि सभागृहाने सुद्धा मी जे बोललो ते पिन ड्रॉप सायलेंट ऐकून घेतलं, त्याबद्दल आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. आणि राज्यपालांच्या या भाषणाचा विरोध करतो. राज्यपालांना तुम्ही सगळं खोटं बोलायला लावलं म्हणून तुमचा निषेध करतो, आणि तुमच्या नादाला लागून राज्यपाल खोटे बोलले म्हणून त्यांच्याबद्दल खेद व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नाही, आता आपण राज्यपालांच्या